आज नांदेडचं वारं डायरेक्ट आलं सांगलीमध्ये, कारण की जोडीदार आलता गाडी घेऊन. लई दिवसातनं भेट झाली बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, मस्तपैकी सकाळ सकाळी ब्लाझोला आपला मारला स्टार्टर बघा आणि आलो पार्किंग मध्ये, कारण की आपल्याला हौद्यात कागद बांधून घ्यायचा होता साईडला. तेवढंच एक काम होतं आपलं. पावसाचा दिवस आहे हो, तेवढं करून घ्यायला लागते, नाहीतर उगच काय तर बारकी लढ तर मोठी होत्या. तिथलं काम झाल्यावर आलो जिम मध्ये. कसं आहे, जिम करायला लागते हो कंटिन्यू. आता कुठं 2 बिस्किट लागले ती दिसायला, लय नाही चातनं बुडवून खाण्यापुरती दिसते ती. शिब्याला म्हणलं चला आता, लय वेळ थांबायला नको, उगत टाइमपास नको. सगळ्यात मोठं टास्क म्हणजे पायरी उतरणे. लेग मारलेलो. लय अवघड आहे हो, दिसते तेवढं सोपं नाही. शिब्या काय कापस लोडिंग करायला लागला पोहे खाऊन. भावाला अजून नको म्हणलं, बिल पण देऊन टाक. तिथनं आलो बघा, शैलेश आलता नांदेडवरनं गाडीवरून आपल्या सांगलीमध्ये. मग मस्त पैकी जरा गाडीत गप्पा मारल्या गाणाभाऊ संगतेन. भावाला म्हणलं जरा आपल्या गाडीमध्ये जाऊन येऊया, चल आज काम तर काय नाही, स्टार्टर मारून हवा तर भरून येऊया मस्त पैकी. शैलेश म्हणला रातभर गाडी चालवून राहू, भुकाले लागल्यात, सांगलीत आल्यापासून काय खाल्लो नाही. चल म्हणलं डोसा उत्तपा खाया, तुला काय पाहिजे ते खाव्या सगळं. आता बाहेर ड्रायव्हिंगचं जीवन काय माहितच आहे तुम्हाला. कपडे नसली कुठल्या गावात असेल तिकडं घ्यायला लागते. भावाला मग काय गणेश मार्केटमध्ये घेऊन आलो, त्याला कपडे घ्यायची होती आणि गॉगल शैलेशला घ्यायचा होता. मी गाठल्यावर चांगला वाटला म्हणून घे म्हणलं, बादशा काय विषय नाही. आणि ही गाडी दिसत्या पण गाडी नाही, यो स्पीकर आहे मोठा, जरा अँटिकच आहे. रस्त्यात जाता जाता सुरेशदाची भेट झाली. एअर क्लिनर स्वच्छ करायला ते गडी काय नवीन कपडे घालूनच खाली बसलाय, याला म्हणतात ड्रायव्हिंग लवर. आता त्यांना जातो म्हणलं, कारण की आपल्या शैलीची गाडी खाली होणार होती, गाडीमध्ये जायचं होतं, चला म्हणलं. आणि गाडी काय लय लांब नाही हो, आपलं सांगली बायपासला सळीभरून आलती आणि गाडी खाली करायला चालू पण केलती. आणि आपल्या शैलेच्या पण आयडियाला फॉलो करा, ब्लॉगर शैल्या म्हणून आयडिया आहे, कॅप्शनला देतोच, काय विषय नाही.